15 दिवसांमध्ये आचारसंहिता लागेल आणि लवकरच विधानसभेची निवडणूक होईल। अजित पवारांनी विधानसभा निवडणुकांबाबत हे मोठं विधान केलंय। अजित पवारांचा दौरा रद्द करणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे असं अजित पवार यांनी विधान केलेलं आहे। अजित पवार यांनी हे मोठं विधान केले निवडणुकांबाबतचं। विधानसभा निवडणुकांसंदर्भात अजित पवारांचं मोठं वक्तव्य आहे। 15 दिवसांमध्ये आचारसंहिता लागेल आणि लवकरच विधानसभेची निवडणूक होईल असं अजित पवारांनी म्हटलंय। 15 दिवसात लागेल आचारसंहिता, त्याच्यानंतर निवडणूक। पहिल्यासारखं सोलापूर जिल्ह्यातनं जास्तीत जास्त महायुतीचे आमदार त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे। तुमचं झाल्यानंतर माड्याला जाणार आहे तिथेही सांगणार आहे। जाऊया अजित पवार यांच्या मोठ्या विधानाच्या बातमीकडे। विधानसभा निवडणुकीतलं हे मोठं निवडणुकीबाबत हे मोठं त्यांनी विधान केलेलं आहे आणि 15 दिवसांमध्ये आचारसंहिता लागेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। अभिषेक अदेप्पा आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। अभिषेक, अजित पवारांनी निवडणुकांबाबत हे मोठं विधान केलंय। 15 दिवसांमध्ये आचारसंहिता लागेल आणि लवकरच निवडणुका होतील असं म्हटलंय। काय काय नेमके तपशील आहेत? निश्चितच आज सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरामध्ये अजितदादांच्या लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या कार्यक्रमात लाडक्या बहिणी त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। त्यावेळी संबोधित करताना अजित पवार म्हणाले आहेत की येत्या 15 दिवसात आता निवडणुका आचारसंहिता ही लागणार आहे आणि त्याच्यानंतर निवडणुका ह्या लागणार आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांना देखील कामाला लागण्याचे आदेश हे अजित पवारांनी या ठिकाणी दिलेले आहेत। फक्त 15 दिवस शिल्लक असल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितलेलं आहे। ठीक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी अभिषेक। अभिषेक अदेप्पा आमचे सोलापुरातले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तेव्हा 15 दिवसांमध्ये आता आचारसंहिता लागणार आहे आणि एकंदरीतच निवडणुकांचे पडघम आता वाजायला सुरुवात झालेली आहे। एकीकडे पक्षांच्या अंतर्गत बैठका सुरू आहेत आणि त्याचबरोबर मविया आणि महायुतीच्या वेगवेगळ्या बैठका सुद्धा सुरू आहेत। तर काय नेमकं अजित पवार म्हटले आपण पुन्हा एकदा ऐकूया। 15 दिवसात लागेल आचारसंहिता, त्याच्यानंतर निवडणूक। पहिल्यासारखं सोलापूर जिल्ह्यातनं जास्तीत जास्त महायुतीचे आमदार त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे। तुमचं झाल्यानंतर माड्याला जाणार आहे तिथेही सांगणार आहे। तर 15 दिवसांमध्ये आता आचारसंहिता लागेल आणि निवडणुका लवकरच होतील। त्याचप्रमाणे त्यांनी सोलापूरकरांना आवाहन केलेलं आहे आणि कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे, ज्याप्रमाणे यापूर्वी सुद्धा राष्ट्रवादीला मतं मिळत होती सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये, तशीच मतं संपूर्ण महायुतीला मिळाली पाहिजेत असं सांगितलेलं आहे। त्यामुळे हे आदेश आहेत एक प्रकारे। कशा पद्धतीने आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची रणनीती असणार आहे हे पुढच्या काळामध्ये ठरेल। मात्र आज मोहोळच्या दौऱ्यावर आहेत अजित पवार आणि त्यावेळी त्यांनी हे मोठं विधान केलंय।